नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. नुकतीच नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर नुकत्याच आता महानगरपालिकेच्या निवडणुका देखील जाहीर झाल्यात आणि 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज देखील भरण्यास सुरुवात देखील झालेली आहे. या संदर्भात आपल्यासोबत आज आहेत प्रभाग क्रमांक 1च्या काँग्रेसकडून शेड्यूल कास्ट साठी जे काही राखीव जागा असते याच्या उमेदवार सुप्रियाताई पोहरे. त्यांची विशेष ओळख करून सांगायचं म्हणजे त्यांचं सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम आहे. गेली दशकभरापासून अतिशय सक्रियपणे ते काम करतात. त्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रातला उल्लेख जर करायचा म्हटलं तर ते फिजिक्स मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यासोबत एका नामांकित कॉलेजला प्राध्यापक म्हणून देखील काम करतात आणि एकंदरीत काँग्रेसमध्ये रोजगार व स्वयंरोजगारच्या प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून देखील त्यांचं काम चांगलं आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ताई नमस्कार. नमस्ते ताई, एकंदरीत पाहायला गेलं तर आता नगर परिषद निवडणुका झाल्यानंतर महानगरपालिकेची निवडणुका लागत आहेत. बरोबर. आपण प्रभाग क्रमांक 1 साठी काँग्रेसकडून इच्छुक आहात. बरोबर. एकंदरीत सुरुवातीचाच पहिला प्रश्न असेल की आपण नेमकं काँग्रेस पक्षाकडूनच निवडणूक का लढवायची ठरवलं आणि नेमकं काय त्याचं वेळ? खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही. सर्वप्रथम नमस्ते तुम्हाला. काँग्रेस मधून जर मी उमेदवारी मागत असेल तर माझे आजी आजोबा पासून आम्ही काँग्रेसच्या विचारधारेला मानणारे आम्ही आहोत आणि पूर्ण माझं म्हणणं आहे की भारत देश पूर्ण आपल्या स्वातंत्र्य होण्यापासून ते सर्व देश घडवण्यामागे जर असेल तर फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षच त्यामागे होता आणि काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे सर्व धर्म समभाव, सो ही जी पक्षाची जी भावना आहे ती सर्व समाजातील घटकांना सोबत एकत्र घेऊन चालणं, सो हीच भावना कुठेतरी आपल्याला काँग्रेस पक्षाकडे एक बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलतो आणि एक जबाबदारीची भूमिका आपल्याला तिकडे लक्षात येते. म्हणून मी काँग्रेस कमिटी ची उमेदवारी हे करते. ज्यावेळेस आरक्षण जाहीर झालं आणि आरक्षण महिलेसाठी जाहीर झाल्यानंतर आपण खूप चांगल्या प्रकारचं काम करताय, ग्राउंड लेवल फिरताय. एकंदरीत लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो, काय सांगा? लोकांचा प्रतिसाद जर म्हणाल तर अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळतोय. आम्ही बऱ्याच ठिकाणी जातोय, गजानन मंदिर असेल किंवा सुमेध नगर असेल, अशा बऱ्याचशा ठिकाणी आम्ही आमचे प्रचार सभा राबवतोय. तर अशा छोट्या छोट्या घटकांमध्ये सगळ्या समाजामध्ये जात असताना बायकांचं म्हणा, महिलांचा कल असेल किंवा काँग्रेसची जी विचारधारा आहे ती मानणारा खूप सारा जनसमुदाय आहे. अजूनही काँग्रेसला कोणी विसरलेलं नाहीये. जरी बाकीचे लोक इकडे तिकडे गेले असले तरी काँग्रेसची विचारधारा मानणारा खूप सारा वर्ग आहे आपल्या नांदेडमध्ये, हे मी सांगू इच्छिते. नक्कीच नाही. एकंदरीत आपण ज्या प्रभागात निवडणूक लढवता त्या प्रभागाचा एकंदरीत अभ्यास तर असतो. एकंदरीत संपूर्ण प्रेक्षकांना देखील काय सांगाल की नेमकं आपल्या प्रभागामध्ये किती मतदान आहे, कोणकोणते प्रभाग येतात, म्हणजे कोणकोणते नगर येतात, म्हणजे काय सांगाल या संदर्भात? तर मी आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये जवळपास 27,447 असा मतदार आहे आणि त्यामध्ये अनुसूचित जाती जर बघितलं तर 7,625 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये 1,145 आणि बाकीचे इतर ऑदर सगळे येतील. आणि त्याच्यामध्ये आमचं तथागत नगर असेल, पाली नगर असेल, बोधिसत्व नगर असेल, सुमेध नगर, सिद्धांत नगर, राजेश नगर, भाऊसार चौक असेल तर गजानन मंदिर पर्यंत ते तरोडा नाका, म्हणजे हे सगळा जो भाग आहे तो सगळं आमच्या प्रभागामध्ये येतोय. बरं, एकंदरीत आपण फिरत असताना आपण एक उच्चशिक्षित उमेदवार देखील आहात. एकंदरीत नेमक्या प्रमुख समस्या काय दिसल्या त्या भागामध्ये? प्रमुख समस्या कोणत्या आहेत आपल्या? आता आमच्या प्रभागामध्ये जर बघितलं तर ड्रेनेजच्या जे पाईप आहेत ते सगळे उघडे आहेत, नाल्या गटारा असे तुंबलेले आहेत. आताच मागे आपला पावसाळा होऊन गेला तर पूरग्रस्त परिस्थिती आपल्याला आमच्या प्रभागामध्ये बघायला मिळेल, पूर्ण नांदेड शहरभर बघायला मिळाली. तर हे असेल. आणि जर महिलांसाठी जर बघितलं तर आमच्या गजानन मंदिर ते तरोडा नाकापर्यंत एकही स्वच्छतागृह नाहीये महिलांसाठीच. तर एक हे दुर्दैव आहे आपलं की आणि आपल्या त्या प्रभागामध्ये बुधवारचा जो आठवडी बाजार भरतोय, खूप मोठ्या प्रमाणात तो आठवडी बाजार भरतोय, जेणेकरून तिथे महिलांसाठी प्रसाधन गृह असलंच पाहिजे अशी मी तरतूद महानगरपालिकेमध्ये पण दिलेली आहे आणि त्याच्यावरती मी म्हणजे त्याचा पाठपुरावा देखील करत आहे. नक्कीच मॅडम. त्यासोबतच काँग्रेस पक्षानं अजून कोणाला उमेदवारी जाहीर केलेली इच्छुक नाही. पण नेमकी तुम्हालाच काँग्रेस पक्षानं का उमेदवारी द्यावी, तुमच्यात वेगळे पण काय, दुसऱ्यापेक्षा तुमच्यात वेगळे पण काय? बरोबर. तर हा खरंच खूप एक चांगला प्रश्न तुम्ही मला विचारलात. जर काँग्रेस कमिटीने मलाच उमेदवारी का द्यावी, त्याच्यासाठी माझा भाऊ तुषार पोहरे लहानकर तो काँग्रेस कमिटीमध्ये नांदेड उत्तर कमिटीमध्ये पक्षामध्ये
तो गेले 14 वर्ष झालं तो काम करतोय, महासचिव पदावरती काम करतोय. आणि तो अवघ्या 14 वर्षाचा असताना तेव्हापासून त्याला म्हणजे राजकारणाची आवड, सामाजिक चळवळीतून तो आलेला. आणि 14 वर्ष म्हणजे खूप कमी वय झालं, पण तेव्हापासून तो काहीतरी धडपड करतोय. आणि 2008 मध्ये त्याने काँग्रेसचं सदस्यत्व, अधिकृत सदस्यत्व त्याने घेतलं. आणि तेव्हापासून तो काम करतोय काँग्रेस कमिटीमध्ये. आणि मी ही रोजगार व स्वयंरोजगाराची कार्याध्यक्ष म्हणून मी काम करते. आतापर्यंत 3,500च्या वरती महिला, पुरुष, तरुण असतील अशा प्रत्येकांना, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं मी काम केलेलं आहे. आणि मी एक प्राध्यापिका आहे, जेणेकरून जे आपण म्हणतो ना की शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. आणि जेणेकरून एक आपल्या घरामध्ये जशी आपल्याला आई वळण लावते, तसंच आम्ही एक आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतोय. तर माझ्याकडे जर बघितलं तर मी एक उच्च शिक्षित उमेदवार आहे. मी वेल एज्युकेटेड आहे. माझा भाऊ पक्षामध्ये काम करतोय, मीही पक्षामध्ये काम करते. आणि काँग्रेसच्या विचारधारेला मानणारी मी आहे आणि एकनिष्ठ आम्ही आहोत. त्यामुळे मला वाटतं का मलाच ही उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिली पाहिजे. नक्कीच उमेदवारी मिळेल देखील त्याला, त्यासाठी तुम्ही आमच्या देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण एक प्राध्यापक, आता फिजिक्स मध्ये गोल्ड मेडल तुम्हाला देखील मिळाले. बरोबर. फिजिक्स हा फार किचकट विषय हो. असतो. अवघड फिजिक्सचा विषय आपण विद्यार्थ्यांना चांगला घडवता, खूप चांगल्या महत्वाच्या कॉलेजवर देखील आहात. हे सगळ्या गोष्टी सोडून तुम्हाला राजकारणात काय असं वाटलं? राजकारण म्हणजे माझं म्हणजे तो काही मीन्स एक फोटे नाहीये. राजकारण ही खूप वेगळी गोष्ट आहे माझ्यासाठी. पण मी जेव्हा शिक्षण घेत होते आणि मी एक MSc चं एज्युकेशन घेतलं आणि प्राध्यापक या पदावर जेव्हा येऊन ठेपली, त्यावेळेला मी असं बघितलं आणि माझे क्लासेस पण होते काही, तर त्याच्यामध्ये असे बरेचसे काही मुलं होती की ज्यांची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती. पण त्यावेळेला मी त्यांच्याकडनं कोणतीही फीस न घेता आम्ही एक चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांच्यासाठी एक अभ्यासिका केंद्र उपलब्ध करून दिलं आणि तिथे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवणे घेत होते. मग तिथूनच हळूहळू एक सामाजिक बांधिलकी जपत, माणूस हा समाजशील प्राणी आहे, आपल्याला समाजासाठी काहीतरी करणं भागच आहे. आणि इथूनच कुठेतरी ती आवड निर्माण झाली आणि या क्षेत्रामध्ये मी पण पाऊल ठेवायचं ठरवलं. एकंदरीत आपण पाऊल देखील ठेवलं, त्या पाऊल देखील खूप आमच्या देखील शुभेच्छा असतील. त्यासोबतच आपण एक महिला आहात आणि सक्षम महिला आहात. एकंदरीत या वार्डामध्ये, या प्रभागामध्ये महिलांसाठी आपल्याकडे काय योजना आहेत, काय उपाययोजना आहेत, काय सांग? बरोबर आहे. आपल्याकडे सध्या जर बघितलं तर मनुवादी विचारसरणीचं जे सरकार सत्तेत बसलेलं आहे, जे की महिलांना फक्त उपभोगाची वस्तू मानणार. आता सध्या जर बघितलं तर महिलांवरतीचे जे अत्याचार आहेत इतके वाढलेले आहेत. आणि त्याच अनुषंगाने आम्ही काल परवाच एक कॅन्डल मार्च पण काढला. आणि आम्ही तिथेच न थांबता आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना आमचं जे काही मागण्या आहेत त्या गृहमंत्र्यापर्यंत पोहोचवतील अशा प्रकारे आम्ही त्यांना ते पूर्तता पण केली त्याची. तर हे असेल. आणि महिलांसाठी जर म्हणाल तर बऱ्याचशा विधवा महिला आहेत, बरेचसे अपंग महिला आहेत, किंवा मुली असतात आपल्या क्लासेसला जाणाऱ्या, स्कूलला जाणाऱ्या, ह्या सर्वांसाठीच मला एक माझ्या प्रभागामध्ये एक प्रसाधन गृह, महिलांसाठीचं प्रसाधन गृह मला तिथे निर्माण करायचंय. एकंदरीत मॅडम, तुम्ही बोलत असताना काँग्रेसकडून तुम्ही निवडणूक लढवणार. या अगोदर ज्यावेळेस निवडणूक झाली होती त्यावेळेस तब्बल 3 उमेदवार हे काँग्रेसकडून निवडून आले होते आणि एक शिवसेनेचे उमेदवार होते. बरोबर. एकंदरीत काँग्रेसच्या उमेदवारांनी कशा प्रकारचा विकास केला या संदर्भात? आता जर बघितलं तर फक्त प्रभागच नाही तर पूर्ण देशाला घडवण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं, हे नाकारता येणार नाहीये. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुद्धा काँग्रेस पक्षच अग्रेसर भूमिका निभावताना आपल्याला बघायला मिळतं. आमचे नेते राहुलजी गांधी असतील, सोनियाजी गांधी असतील, प्रियंकाजी गांधी असतील, हे सगळ्याच आता ह्या सगळ्याच गोष्टीसाठी म्हणजेच आपले जे भारताचं जे संविधान आहे ते सुद्धा धोक्यात आहे. आताच मागे भाजपची लोक म्हणली अबकी बार 400 पार यांना कशासाठी पाहिजे, तर संविधान त्यांना बदलायचंय आणि हेच संविधान धोक्यात आहे. आणि ह्या संविधान जर आपल्याला वाचवायचं असेल तर काँग्रेस पक्षच एकच असा पक्ष आहे जो की संविधानासोबत आणि सामान्य नागरिकांसोबत उभा आहे, असं मला सांगायचं. नक्कीच. मग येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला सध्या तर पाहिलं तर या ठिकाणचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु सध्या त्यांनी भाजपामध्ये गेल्यामुळे भाजपाला चांगले दिवस आले दिसतात. युतीला खूप काही जागा मिळाल्या, महाविकास आघाडीला आमदार जागा देखील मिळाल्या नाही.
बरं. एकंदरीत या सगळी परिस्थिती काँग्रेसच्या बाजूने सकारात्मक नसताना देखील आपण काँग्रेसच्या बाजूने ठाम निवडणूक लढवायचा निर्धार केला. बरोबर. या संदर्भात काय वाटतंय? काँग्रेस पक्ष जर आपला जो काँग्रेस पक्ष आहे आमचा, तो फक्त चांगल्या काळातच आम्ही त्याच्यासोबत नाही, वाईट काळामध्ये सुद्धा आम्ही काँग्रेस सोबतच आम्ही एकनिष्ठ आहेत. अशोकराव चव्हाण साहेब जेव्हा इथे होते तेव्हा एक हाती सत्ता होती काँग्रेसची, पण ती कोणाची होती तर काँग्रेसची सत्ता होती. आणि आता ते त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे दुसऱ्या पक्षामध्ये जरी गेले असतील तर तो त्यांचा वैयक्तिक भाग झाला, त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. पण अशोकराव चव्हाणांना सुद्धा जर कोणी बनवलं असेल तर ते काँग्रेस पक्षानेच त्यांना ते पद दिले. जर काँग्रेस पक्षाचा हात त्यांच्या सोबत नसता तर ते मे बी नगरसेवक सुद्धा म्हणून कुठे उभं टाकले नसते. हे मला सांगायचं. नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर बीजेपी सत्ता येण्याच्या अगोदर असंख्य लोकांना रोजगार देवाचं देखील सांगितलं होतं. एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या बेरोजगारी प्रचंड वाढली. बरोबर. याला जबाबदार कोण? 2014 नंतर मोदीजींनी आश्वासनं दिली की प्रत्येक बेरोजगाराच्या हातामध्ये 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देणार होते. तर या 10 वर्षामध्ये जर 2 कोटी म्हणजे तर 20 कोटी रोजगार उपलब्ध राहायला पाहिजे. पण जर बघितलं तर बेरोजगारीचा टप्पा हा वाढताना दिसतोय. आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्या कंपन्या त्या गुजरातला पळवलेल्या आपल्याला बघायला मिळतात. तर हे जे काय होतंय तर महाराष्ट्र जो आहे तो पूर्ण गुजरातला नेलेला आपल्याला बघायला मिळतोय. तर महाराष्ट्राची जी जनता आहे तर ह्या सगळ्याच गोष्टी जनतेच्या लक्षात आलेल्या आहेत आणि यापुढेही जनता ह्या लोकांना कुठेही थारा देणार नाही. त्यांना त्यांची जागा नक्कीच या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण दाखवूनच देईल असं मला सांगायचं आहे. नक्कीच ताई, त्यासोबतच तुम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने रोजगार आणि स्वरोजगारच्या प्रदेशाच्या कार्याध्यक्ष म्हणून काम केलं. बरोबर. एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या नांदेडमध्ये प्रचंड बेरोजगारी वाढली. बरोबर. या बेरोजगारीवर आपल्या काही उपाययोजना आहेत का? काही करू शकताल का? बरोबर. आता सध्या जर बघितलं तर आपल्या नांदेड शहरामध्ये एकही कंपनी इथे आलेली नाहीये आपल्या नांदेड शहरामध्ये. तर मी माझ्या याच्याने मी जेव्हा प्रदेशवरती काम केलेलं आहे तर मी पुण्या, मुंबई, नोएडा, दिल्ली सारख्या ठिकाणी ऑपरेटर पासून ते इंजिनियर पर्यंत, HR मॅनेजर पर्यंत त्यांना म्हणजे एज्युकेशन वाईज आपण त्यांना जॉब तिथे दिलेला आहे ओळखी वाईज. सो माझी असं म्हणणं आहे की इथलं जर बेरोजगारी आपल्याला जर दूर करायची असेल तर आपल्या इथे सुद्धा एखादी कंपनी हे झाली पाहिजे, स्थायिक झाली पाहिजे. आणि महिलांसाठी जर बघितलं असेल तर महिलांसाठी बरेचदा लघु उद्योग आपण उपलब्ध करून देऊ शकतोय. मेणबत्ती असेल, सोप बनवणं असेल किंवा बरेचसे हे असतील आणि पॅकिंग इंडस्ट्रीमध्ये आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतोय. जे की अशा छोट्या छोट्या गोष्टींनी का होईना आपण त्यांचा काहीतरी हातभार आपण लावू शकतोय. आपण सध्या निवडणुकीला समोर जाणार आहोत. एकंदरीत पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये सध्याचे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर साहेब देखील आहेत. बरोबर. आणि त्यांचं गाव देखील तरोडाचे आहे, ते स्वतःच त्याचं गाव देखील आहे. एकंदरीत एक पाहायला गेलं तरी कुठे आव्हान वाटतंय का आपल्याला? मला तर अजिबात वाटत नाही. जर मी जनतेमध्ये जाते, जनता पण बोलतीये की जिथे बालाजी कल्याणकरचे बोर्ड लागलेत, हा रस्ता बनवलाय, तो रस्ता बनवलाय, ही ड्रेनेज पाईप बनवलीये, तिथे बोर्ड लागले आणि खाली रस्त्याचे पाईप बाहेर पडलेले, ड्रेनेजचे पाईप असे बाहेर पडलेले, नाल्या तुडुंब भरलेले आहेत, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. असं आपल्याला वाटतंय का त्यांचं म्हणजे बालेकिल्ला असेल वगैरे हे असेल, खूप कामं केली आहेत, पण ते लोकांच्या लक्षात येतात. लोक त्यांना शिव्या घालतायत की तुम्ही काय काम केले आहे, अजून आपल्या प्रभागाचं, आपल्या याचं शहराचं काय काम केलंय. सो हे फक्त आणि फक्त दिखावेगिरी, पोस्टरबाजी एवढंच करण्यामध्ये ते मला वाटते तरबेज आहेत. म्हणून मला अजिबात त्यांची काही हे वाटत नाही, भीती. नक्कीच सुप्रियाताई, त्यासोबतच बऱ्याच पक्षाचे आता इच्छुकांचे देखील बॅनर लागायला लागले. अनेक जणांचे देखील जे आपल्या जवळपास आता तुमच्या प्रभागात 4 उमेदवार राहणार आहेत. बरोबर. एक ओपनचे 2 महिला आणि पुरुष, त्यासोबत OBC आणि शेड्यूल कास्टचे. एकंदरीत आपलं तसं काही नियोजन झालंय का? 4 उमेदवार ठरलेत आपले? आमचं बाकीच्यांशी बोलणं चालू आहे. जर आमचा पॅनल जर रेडी होण्याच्या मार्गावरती पण आहे आणि आमचं जर काँग्रेस कमिटीचा जर पॅनल तयार झाला तर ते आमच्यासाठी तेवढं सोयीस्कर होईल आणि प्रत्येकासाठी होईल आणि आम्ही एकजूट करून युनिटीने आम्ही लढू शकू. नक्कीच. आता 4 ते 5 दिवस राहिले फॉर्म भरण्यासाठी. बरोबर. सुरुवात होणार आहे. एकंदरीत काँग्रेस पक्षाच्या वतीने आपली मुलाखत वगैरे काही झाली का आणि कसा प्रतिसाद मिळतो काँग्रेसकडून? काँग्रेस पक्षाची मुलाखत म्हणजे आम्ही आमच्या वरिष्ठांशी, आमच्या पक्षश्रेष्ठींशी आम्ही बोललेलो, त्यांना भेटलेलो आहोत आणि आमची उमेदवारी आम्ही त्यांच्या पुढे आम्ही हे पण केलेली, दाखल पण केलेली. त्यांच्याकडनं पण आम्हाला सकारात्मकच असे उत्तर मिळालेली आहेत आणि नक्कीच आम्हालाच ती उमेदवारी मिळेल आणि आम्हीच प्रभाग क्रमांक 1 मधून काँग्रेसचे उमेदवार असणार आहोत. सध्या चर्चा आहे की काँग्रेस आणि वंचितची आघाडी होईल असं वाटतंय. तुम्हाला वाटतंय आघाडी होईल?
वंचितची आता मागच्या याच्यामध्येच आघाडी झाली होती, जी काही कारणास्तव हे झालेली, बट आघाडी झाली, माझं पर्सनल जर मत असेल तर आघाडी झाली तर आमच्यासाठी सुद्धा तेवढंच फायद्याचं पडेल, कारण आमच्या प्रभागामध्ये 7,000च्या वरती जो काही मतदार आहे तो आमच्या कास्टचा आहे, बुद्धिस्ट कास्टचा आहे, अनुसूचित जातीचा आहे. सो ते आमच्यासाठी खूप बेनिफिशियल ठरेल. वंचितमुळे विभाजन व्हायची भीती आहे. थोडंफार विभाजन होऊ शकतं, पण ती लोक सुद्धा काँग्रेसला मानणारी आहेतच. जर तिकडे वंचितचा कोणी भेटलं ना, म्हणजे उमेदवार तेवढा त्यांना हे वाटलं नाही तर काँग्रेसलाच मतदान मिळू शकतं. नगर परिषदेच्या काळामध्ये देखील वंचितची आणि काँग्रेसची उमेदवार म्हणजे युती झाली होती, परंतु निवडणुकीच्या काही दिवसाच्या अगोदरच तुटली म्हणून सांगितलं. या सगळ्या गोष्टी कसं पाहतात? आता ह्याच्याबद्दल जर बोलायचं तर वरिष्ठांचा जो काही निर्णय होता तो आम्हाला मान्य करावा लागतोय, सो आम्ही तो मान्य केला. एकंदरीत आता ह्या प्रभागातल्या आपल्या 5 अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टीची आज काम झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आमच्या प्रभागामध्ये एकही प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीये आणि महिलांसाठीच स्वच्छतागृह नाहीये. सध्या रस्ते अंतर्गत जर रस्ते बघितले तर इतके खराब झालेत, खड्डे पडलेले आहेत, जेणेकरून तिथे अपघात होण्याची शक्यता आहे. ड्रेनेजचे पाईप असे बाहेर पडलेले आहेत. म्हणजे ह्या सगळ्या जर एकंदरीत गोष्टी बघितल्या, आमच्या प्रभागामध्ये एकही क्रीडांगण नाहीये. ते क्रीडांगण मला तिथे आणायचं आहे. आमच्या प्रभागामध्ये एकही असं उद्यान तिथे बनलेलं नाही एवढ्या दिवसामध्ये, तर ते उद्यान मला आणून द्यायचं आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला जर उमेदवारी मिळाली आणि आपण निवडून देखील आलात आणि सुप्रियाताई मारुतराव पोहरे हे या प्रभागातल्या नगरसेविका म्हणून आले, तर पहिल्या एका वर्षातला आपल्याकडचा विचार काय कसं करायचं? मी आता जसं सांगितलं की आमच्या प्रभागामध्ये जे जे काही डिफॉल्टीज आहेत की ह्या गोष्टी आपल्याला अत्यंत गरजेच्या आहेत, त्या करायला पाहिजेतच. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र येईल, महिलांसाठीची सुरक्षा वाढवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मदतीने मी जी रात्रीची जी गस्ती आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर रस्ते, पाईप, ह्या ज्या मूलभूत ज्या गरजा असतात, नगरसेवकाची जी कामं असतात, ड्रेनेज असेल, गटारी साफ करणं असेल, किंवा आपला प्रभाग सुंदर आणि सुशोभीकरण जे असेल, सो हे सगळं करण्याकडे माझं कल असेल. त्याचबरोबर क्रीडांगण आमच्या एरियामध्ये नाहीये, सो तो आणण्याचा, ती मागणी करण्याचा माझा कल असेल. आणि उद्यानं, एक जागा आहे आमच्याकडे आरक्षित, जे की आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही त्याच्यासाठी पत्र पण दिलेलं आहे, त्याचा पाठपुरावा पण करतोय आम्ही. आणि ते मैदान जेणेकरून ज्येष्ठ लोकांसाठी, वयोवृद्ध लोकांसाठी, लहान मुलांसाठी एक छान प्रकारे आपल्याला त्यांना मैदान देता येईल. महिलांसाठी त्यांना एक मैदान, चालण्यासाठी, फिरण्यासाठी आपल्याला एक चांगलं मैदान, उद्यान देता येईल. सो अशा प्रकारचा माझा मानस आहे. नक्कीच खूप मोठी संकल्पना आहे आपली. एकंदरच्या मागचे जे उमेदवार होते, 4 नगरसेवक होते, यांच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का? आणि समाधानी असाल तर त्यांना 10 पैकी किती गुण द्याल? आता नक्कीच काँग्रेस पक्षाचे जे आधीचे उमेदवार होते, जे की तुम्हालाही माहिती आहे, काँग्रेसच्या पक्षामधून त्यांनी काम केले, तर काँग्रेस पक्षाच्या पद्धतीने त्यांनी त्या नगराचा, आमच्या प्रभागाचा विकास झालेला आहे. पण आता जर बघितलं, शिवसेनेचे जे आमदार आहेत आमचे, बालाजी कल्याणकर वगैरे आहेत, तर त्यांच्या याच्यामध्ये जर बघितलं तर आमच्या प्रभागाचा विकास आम्हाला कुठेही दिसत नाहीये. रस्त्यांचे फक्त बोर्ड लागलेले फलक दिसत आहेत, त्यांचे शोभाजी केलेली दिसते, पण जर कामं बघितलं, ग्राउंड लेवलवरती जर कामं बघितलं तर ते कुठेही झालेली नाहीत. लोकांपर्यंत जेव्हा आम्ही जातो तेव्हा लोक स्वतः म्हणतात की आमच्याकडे कोणतेही आमदार येत नाहीत, आम्हाला विचारत नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. नक्कीच तुम्ही इच्छुक उमेदवार, जर आपल्याला काँग्रेसकडून तिकीट मिळालं नाही तर आपल्याला काय पर्याय? अशी वेळ अजिबात येणारच नाही माझ्यावरती. मला काँग्रेस वरती विश्वास आहे आणि आमच्या पक्षश्रेष्ठींवरती विश्वास आहे की काँग्रेस आम्हाला उमेदवारीचं तिकीट नक्कीच देईल आणि याच्यामध्ये मला कोणतीही शंका वाटत नाहीये. नांदेडचा महापौर कोणत्या पक्षाचा होईल? ऑफकोर्स काँग्रेस पक्षाचा होईल. सध्या काँग्रेसकडे एवढी ताकद दिसत नाही, असं वाटतंय काँग्रेसकडे ताकद नाहीये, पण काँग्रेसची विचारधारा, मी जे आताही म्हटलं की काँग्रेसची विचारधारा मांडणारा खूप सारा जनसमुदाय जो की काँग्रेसला कधीही विसरणार नाही, तो आमच्या सोबत आहे आणि आमच्या सोबतच राहील. नक्कीच एकंदरीत पाहायला जर गेलं तर आपण जाता जाता संपूर्ण प्रभाग आणि नांदेड वासियांना चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन कराल, काय सांगाल? मी सगळ्याच माझ्या प्रभाग क्रमांक 1 मधील सगळ्याच जनसमुदायाला मी एवढं सांगू इच्छिते की मी सुप्रिया पोहरे, अनुसूचित जाती महिला काँग्रेस कमिटीतर्फे मी इच्छुक उमेदवार आहे आणि मला तुमच्या सर्वांसाठीच, जनतेसाठी मला एक संधी तुम्ही दिली पाहिजे, जेणेकरून आपल्या प्रभागाचा विकास
तिथे रस्ते असतील, ड्रेनेज पाईप असतील, ह्या तर मूलभूत गोष्टी असतील. ह्या सोडून मला तिथे क्रीडांगण आणायचं आहे, उद्यानं तयार करायची आहे. बरेच जण आमचा जो भाग आहे तो MPSC UPSC म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा आहे तो प्रभाग, जेणेकरून त्यांच्यासाठी मला एखादं वाचनालय किंवा एखादी लायब्ररी मला तिथे चालू करता येईल. म्हणजे मी माझ्या पद्धतीने माझ्या प्रभागाचा विकास कसा होईल याचकडे माझं लक्ष असेल. नक्कीच ह्या होत्या प्रभाग क्रमांक 1च्या काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार सुप्रियाताई मारोतराव पोहरे यांच्याशी आपण संवाद साधला. यांनी अनेक विषयावर देखील संवाद साधलाय. त्यासोबतच यांच्याकडे पाहिल्यानंतर अतिशय अभ्यासपूर्ण आणि शैक्षणिक आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एक चांगलं नेतृत्व म्हणून आहे. अशा नेतृत्वाला तिकीट मिळणं ही देखील तितकंच गरजेचं आहे. त्यांच्या संदर्भात आपले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न देखील आपण कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळू शकता. आणि आपल्या प्रभागामध्ये कोणाला कोणत्या पक्षाने तिकीट दिलं पाहिजे आणि कोणती माणसं काम करू शकतात हे देखील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.